नमस्कार. 13 जानेवारी 2013 या दिवशी माझ्या N2P या पुस्तकाचे प्रकाशन होऊन आज बरोबर 13 वर्षे झाली. हा एक योगायोगच मानावा लागेल, कारण 13 वर्षे म्हणजे कळत नकळत एक तप पूर्ण झाले असे आपण म्हणतो. सिंहावलोकन करताना या पुस्तकाने मला काय दिले, असे एखाद्याने मला विचारले तर मी सांगेन, या पुस्तकाने मला खूप काही दिले. लोकांचे प्रेम दिले आणि मित्र दिले. मित्रवाचक या स्वरूपातून, चिंतन या स्वरूपातून अशा अनेक गोष्टी मला मिळाल्या. आजही अनेकांचे फोन येतात आणि पुस्तकाबद्दल बोलले जाते, विचारले जाते आणि खूप धन्यवाद दिले जातात. हा एक आगळा वेगळा असा आनंद कायमस्वरूपी या पुस्तकाने मला दिलेला आहे. पुस्तक निर्मिती ही एक अपत्यप्राप्तीसारखीच गोष्ट आहे. त्यापासून मिळणारा आनंदही एक वेगळीच गोष्ट आहे. पुस्तक हे कुठंपर्यंत जाते याला काही मर्यादा किंवा सीमा नाही. कारण मला काही फोन परदेशातून पण आलेले आहेत आणि त्यांनी तुमच्या पुस्तकामुळे मी खूप सुखावलो, मला खूप आनंद झाला आणि माझ्या बालपणीचे अनेक प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर आले. कारण माझंही बालपण असंच भारतामधील एका खेड्यामध्ये गेलेलं होतं आणि मी सध्या अमेरिकेत आहे. मी खूप सुखात आहे. परंतु तुमचे पुस्तक मला एक बालपणीचा आगळा वेगळा आनंद देऊन गेले आणि मी हे पुस्तक आमच्यासारख्या बऱ्याच जणांना दिलेले आहे. तर काही ठिकाणाहून असेही फोन आले की मी हे पुस्तक माझ्या प्रवासातील मित्रांना, जे मुंबईच्या लोकलमधून प्रवास करतात, तिथे एक अशी गोष्ट मला आढळली. हे नेहमीचे प्रवासी आहेत, त्यांच्यामध्ये एक वाचनाची सवय आहे. एखादं पुस्तक त्यांना आवडलं की ते पुस्तक इतरांना देतात आणि ते पुस्तक त्या रेल्वेमध्ये फिरत राहतं. ते शेअर केलं जातं. त्याच्यामधून पुस्तकावरती माझा नंबर असल्यामुळं तिथून काही फोन येतात. काही जणांचे फोन असे आले की या एवढ्याच कथा, अजून खूप कथा असायला हव्या होत्या, असे मनाला राहून राहून वाटते. तर काही जणांनी फोनवरती ओक्साबोक्शी रडत सांगितले की सर, माझाही प्रवास असा झालेला आहे आणि तुम्ही माझ्या जीवनातील सगळ्याच गोष्टी कशा काय लिहिल्यात. असे खूप अनुभव आहेत. काही जणांनी तर लिहूनही पाठवले. मला सांगायचा आनंद वाटतो की जगप्रसिद्ध असे सर्जन डॉक्टर श्रीखंडे यांनी सांगितलं की मी पुस्तके झोप येण्यासाठी वाचत असतो, परंतु तुझ्या पुस्तकाने माझी झोप उडवली आणि ठरवून मला ते पूर्ण वाचण्यास भाग पाडले. हे ऐकून मला अभिमान वाटला आणि पुस्तक लिहिल्याबद्दल कृतकृत वाटले. त्यांनी आपले जावई सुप्रसिद्ध डॉक्टर नांदे, यूरोलॉजिस्ट यांना तुम्ही हे पुस्तक आवर्जून वाचलंच पाहिजे असं सांगितलं. अशी अनेक उदाहरणे आहेत. तर काही सर्वसामान्य लोकांना हे आपले पुस्तक असल्याचे आणि त्यामधून आम्हाला आपलेपणा आणि आपलेही जीवन असेच गेल्याची भावना व्यक्त केली. त्यामुळे मला धन्यता वाटते. तर काही जणांनी मला येऊन सांगितले की मी माझ्या पत्नीला सांगितले की रात्री हे पुस्तक वाचू नको, कारण पुस्तक वाचताना तू रडतेस, तेव्हा हे पुस्तक दुपारी, दिवसा वाचत जा. एवढ्या या माझ्या सत्यकथा हृदयाला स्पर्श होतात आणि लोक अंतर्मुख होऊन भावनाविवश होतात. हे कुठेतरी आपल्याला भावतं हे मात्र निश्चित. कोल्हापुरातले शाहूपुरी येथील प्रसिद्ध डॉक्टर पत्की मला म्हणाले की डॉक्टर साहेब, आणखी काय पुन्हा लिहिले का? आणि त्यांनीही माझ्या पुस्तकाबद्दल छान अभिप्राय लिहून पोस्टाने मला पाठवलेला होता. हे आजही मी विसरू शकत नाही. काही फोनवरून तर काही जण स्वतः तुम्ही आहात का, मला तुम्हाला भेटायचं आहे, असं मुद्दाम सांगून येऊन भेटून पुस्तकावरती चर्चा केलेली आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. तर काही जणांनी याच्यामधून एक वेगळीच प्रेरणा घेतल्याचीही उदाहरणे आहेत. एक उदाहरण मला आवर्जून सांगावेसे वाटते. माझ्या दवाखान्यामध्ये पुस्तक ठेवले असल्यामुळे बरेच पेशंटचे नातेवाईक हे पुस्तक वाचत असतात. एक भटक्या समाजातील मुलग्याला या पुस्तकामधून प्रेरणा मिळून तो आज उच्च पदावर गेलेला आहे आणि तो माझे पुस्तक आणि त्या पदाची ऑर्डर घेऊन मला भेटायला आला होता आणि या पुस्तकाने
मला बनवले असे त्याने सांगितले. त्यावेळी या पुस्तकाबद्दलचा वाटणारा अभिमान, स्वाभिमान आणखीनच दुणावला. पोहाळे येथील नवनाथ हायस्कूलमधील प्राचार्य नेकाडे सर, जे सध्या यूट्यूबवर माझ्या पुस्तकाचं अभिवाचन करतात, यांनी अवांतर वाचन या सदरामध्ये माझं पुस्तक एका वर्षी वाचनासाठी घेतलं होतं. आणि हाही एक त्या शाळेचा उपक्रम मला खूप आवडला, की दरवर्षी एक पुस्तक अवांतर वाचनासाठी घेतलं जातं. पुस्तक वाचनानंतर त्यावरती एक परीक्षा घेतली जाते आणि परीक्षेला ऐच्छिकपणे बसायचे असते. ही गोष्ट महत्त्वाची आहे. पण सरांनी मला सांगितलं, की तुमच्या पुस्तकाला सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला. हे ऐकून मनाला एक वेगळाच सुखद धक्का दिला. त्याचप्रमाणे आणखी एक गोष्ट त्यांनी केली, ती म्हणजे लेखक आपल्या भेटीला हा उपक्रम साजरा केला. मला बोलावून ज्यांच्या या परीक्षेमध्ये नंबर आलेत त्यांचा सत्कार माझ्या हस्ते केला. ही आगळी-वेगळी गोष्ट माझ्या जीवनात कायमस्वरूपी स्मरणात राहील. सत्कार अनेक झालेत, पण हा लेखक आणि वाचक, आणि तेही नवनिर्मित विद्यार्थी वाचक होत असलेली, यांना प्रेरणा देण्याचे काम या पुस्तकाने केले. याबद्दल मला खूप बरे वाटले. धन्यवाद.